शपथ नारायण धारप भाग 8। जिथे रस्ता संपत होता तिथे जयरामच्या घराचं दुकानाचं दार होतं. उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात झाली होती, तरीही एव्हानाच पूर्वेकडून आलेलं ऊन शरीराला चटके देत होतं. वडिलांनी 2-3 कामं सांगितली होती. कामं तर करावी लागणारच होती, पण असा कुठे नियम होता की अगदी विजेसारख्या चपळाईने सर्व काही करायला हवं. तो निघतच होता, म्हणजे तो एवढ्यात निघणारच होता. जयराम जर दारापाशी उभा नसता तर त्याला तो धापा टाकत धावत येणारा गलेलठ्ठ मुलगा दिसलाच नसता. तो जयरामपाशी येऊन थांबला. घामाचे ओघळ जाड गालांवरून ओघळत होते. शर्ट पाठीला आणि पोटाला चिकटला होता. डोळ्यात भीती होती. तो मुलगा जयरामच्या ओळखीचा नव्हता, तरीही जयरामने विचारलं, "काय झालं रे?" "मला लपायला हवं. एखादी जागा आहे का?" धावपळीत नवीन नव्हतं. त्या लठ्ठ मुलाच्या सांगण्यातही काही नवीन नव्हतं, कारण पोरांच्यात हे प्रकार नेहमीच होत असतात. दुकानाकडे बोट करत जयराम म्हणाला, "जा, आत जाऊन पडद्यामागे लप जा." तो मुलगा दुकानात गडप झाला. जयराम तिथेच उभा होता. मिनिटभरातच 14च्या आसपासची 2 अगदी उघड टवाळ गुंड शिरजोर दिसणारी पोरं रस्त्यावरून धावत आली. रस्त्याच्या अखेरीस थांबून मागे पुढे डावी उजवीकडे पाहायला लागली. ती कोणाचा शोध घेत होती हे जयरामला समजायला वेळ लागला नव्हता. मग सावकाश दोघं येऊन जयरामपाशी उभी राहिली. काही न बोलता तो त्यांच्याकडे पाहत होता. त्यांच्यापेक्षा 1-2 वर्षाने लहान, शरीराने अगदी शिडशिडीत, पण जरासं उंच. "इथनं एवढ्यात कोण गेलं रे?" एकाने गुरकावत विचारलं. "कितीतरी लोक गेले." जयराम शांतपणे म्हणाला. "कितीतरी गेले मसनात. तो जाड्या मारवाडी गेला का?" "मला कोणी जाड्या मारवाडी माहीत नाही." "तो ढब्बू ओसवाल, तो मारवाड्याचा पोरगा, तो गेला का?" "गेलाही असेल, मी त्याला ओळखत नाही." "याच रस्त्याला वळलेला दिसला. इथेच कुठेतरी असणार." जयराम काहीही बोलला नाही. ती दोन्ही पोरं एकमेकात कुजबूज करत होती. दोघं जयरामकडे संशयाने पाहत होते. पण हे उघड होतं की तो त्याच्या घरात होता, तेव्हा त्यांना इतर काही करणं शक्यच नव्हतं. स्वतःशीच चडफडत ते दोघं सावकाश आल्या वाटेने गेले. ते परत येत नाही तशी खात्री पटल्यावर मग जयराम वळून दुकानात आला. भिंतीला एक फडताळासारखा उंच उघडा कोनाडा होता. त्यावर जुन्या गोंडपाटाचा पडदा लावलेला होता. जयरामने तो पडदा दूर करताच आतून भीतीचा आवाज आला. त्या लठ्ठ मुलाला हाताने बाहेर यायची खूण करत जयराम म्हणाला, "ती दोन्ही कार्टी गेली. ये आता बाहेर." शर्टच्या बाहीने चेहऱ्यावरचा घाम पुसत तो बाहेर आला. "तुझं नाव ओसवाल?" जयरामने विचारलं. "हो, रवी ओसवाल. तुला कसं काय माहीत?" "म्हणजे तुझाच शोध घेत आले होते तर ते दोघे?" "आमच्या वाड्याच्या मागच्या गल्लीत नेहमी येतात. तसे नेहमीच चिडवत असतात. काल दुपारी." स्वतः भ्यायलेला असूनही त्या आठवणीने रवी हसायला लागला. "काल दुपारी रस्त्यावर स्कूटर उभी होती. तिच्या पुढच्या जाळीतलं एक पुडकं त्या परशाने चोरून शर्ट खाली लपवलेलं मी पाहिलं. तेवढ्यात स्कूटरचा मालक बाहेर आला. परशाला पळून जायलाही वेळ मिळाला नाही. तो तिथेच कडेशी उभा होता. त्या माणसाला चोरी झालेली लगेच कळली. इकडे तिकडे बघत त्याने मला विचारलं आणि मी सरळ परशाकडे बोट केलं. वास्तविक माझा संबंध नव्हता, पण अगदी डोळ्यादेखत चोरी झालेली पाहावे ना. त्या माणसाने लगेच परशाला पकडला आणि असा बेदम मारला की बस. पण मग काल दुपारपासून तो माझ्या शोधावरच आहे." रवीने खिशातून एक गडद हळदी रंगाचा मोठा रुमाल काढला. त्याने तो गळा, मान, केस पुसायला लागला. "तुझं नाव काय?" "जयराम." "इथेच राहतोस?" "हे आमचंच घर आहे. हे वडिलांचं दुकान. आम्ही मागे राहतो." "तुला पुतळ्याचा चौक माहीत आहे? तिथे कोपऱ्यावरच आमचा वाडा आहे." ओसवालांचा वाडा विचारलं की कोणीही सांगेल. "बरं झालं तू होतास ते." त्या वाक्यात सर्व काही आलं. औपचारिकता नव्हती, मनपूर्वक आभार होते. दोघांनी हात उभे वर केले, तळहातावर तळहात आपटले आणि एकमेकांचा निरोप घेतला. रवी एकदम दाराबाहेर पडला नाही. दारातूनच त्याने डावी उजवीकडे पाहिलं आणि मग तो त्याच्या वाटेने निघून गेला.
दुपारी 1 ते 4 जयरामचे वडील दुकान बंद करून घरात विश्रांती घेत. तो वेळ जयरामला स्वतःचा हक्काचा वाटायचा. 4-4:30 पर्यंत तो घरी परत आला की मग त्याला कोणीही जाब विचारत नसे. शाळेच्या वार्षिक परीक्षा होऊन गेल्या होत्या, त्यामुळे शाळा, अभ्यास, गृहपाठ याचा तगादा मागे नव्हता. जयरामच्या घराच्या आसपास लोकांची वस्ती नव्हती, ती दुकानांची ओळ होती. तशी काही 5-7 घरं होती, पण त्यांच्यात आणि जयराममध्ये एक मोठी सांस्कृतिक दरी होती. लोहार, सुतार, कातारी, रंगारी यांच्याच रांगेत त्याचा धंदा बसवण्यात येई, तेव्हा त्या घरात प्रवेशच अशक्य होता. मग ओळखी वगैरे दूरच राहिल्या. स्वभावाने जयराम जरा गंभीर होता, परिस्थितीने एकाकी झाला होता. रवीचं बोलावणं ध्यानात ठेवून त्याने दुसऱ्या दिवशी दुपारी रवीच्या वाड्यावर जायचं ठरवलं. तशा मनात फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या, कारण मागे अनेक वेळा अपेक्षाभंग, क्वचित अपमानही सहन करावा लागला होता. पण मनात मैत्रीची भूक तर होतीच, आणि एक भाबडी आशाही होती, या खेपेस काही वेगळं घडेल. तेव्हा तो त्या वाड्याच्या शोधावर तर निघाला. ओसवालांचा वाडा अर्थात सापडायला सोपा होता. चौकाचा एक कोपराच त्याने व्यापला होता. वाड्याचं पत्र्याचं मोठं फाटक जरासं उघडं होतं. फाटकाच्या बाहेरच उभं राहून जयरामने आत नजर टाकली. आत मोठं अंगण होतं आणि मुलांच्या खेळण्याचा, ओरडण्याचा आवाज कानावर येत होता. मग मध्येच त्याला रवीचाही आवाज ओळखू आला. जरासा धीर करून त्याने फाटकाचं दार जरा आत ढकललं. खूप मोठा आवाज झाला आणि खेळ थांबला. जयरामने आत जरा भीतच पाय टाकला, पण त्याला भिण्याचं किंवा बुजण्याचं काही कारण नव्हतं, कारण त्याला पाहताच रवी धावत धावत पुढे आला होता. "अरे जयराम, आलास का? ये," असं म्हणत त्याने जयरामचा हात धरून त्याला अंगणात नेलं. 2 मुलं एकमेकांशेजारी उभी होती. एक अगदी कृश होता, लहानखोर होता आणि त्याच्या डोळ्यांना जाड काचांचा चष्मा होता. दुसरा गोरा, उंच होता. "अरे चंद्या, किशा, मी तुम्हाला सांगत होतो ना, तो हा जयराम." बालवयाला अनुसरून त्याला तेवढी ओळख पुरेशी वाटली. जयरामनेही तेव्हा विचारलं नाही. नंतर त्याला समजलं की किशा आणि चंदू दोघंही रवीच्याच वर्गातले मित्र होते. त्यांचा पाकिटांचा खेळ चालला होता. 5 उसनी घेऊन जयरामही त्यात सामील झाला आणि तासाभरानंतर जिंकलेल्या पाकिटांची चढत घेऊन परत निघाला. तो जिंकला म्हणून त्यांच्यात चिडाचिडी झाली नव्हती. किती सहजपणे त्या तिघांनी त्याला आपल्यात सामावून घेतलं होतं. तो निघाला तशी त्या तिघांच्यात काहीतरी कुजबूज चालली होती. जयराम फाटकापर्यंत पोहोचला होता तेव्हा रवीने त्याला मोठ्याने हाक मारून थांबवलं. हाताने खून करून जवळ बोलवलं. "उद्या जरा लवकर येशील का? बाबांचं दुकान बंद झालं की येईन." "मग आम्ही थांबतो तुझ्यासाठी. आपल्याला एकीकडे जायचंय." "कुठे?" "ये तर खरा, मग पाहशीलच." बाळकृष्णाच्या घरात जुन्या नव्याचं मोठं विलक्षण मिश्रण होतं. आजोबा आणि मग त्यांच्या मागोमाग वडील हे जन्मभर उपाध्यायाचा व्यवसाय करत आले होते. घरात गृहीत धरण्यात येत होतं की बाळकृष्ण भटजी होणार नाही, पण तरीही लहानपणी मौजी बंधन, मग दररोजची संध्या, इतर काही नैमित्तिक मंत्रोच्चार यातून त्याला जावं लागतच होतं. आणि दुसऱ्या बाजूला त्याची शाळा सुरू होती. 4थीतून तो 5वीत गेला तेव्हा कुठे आईने वडिलांच्या मागे लागून लागून त्याच्या डोक्यावर घेऱ्याऐवजी लहान केसांचं कटिंग आणलं. अर्थात लहानशी शेंडी होतीच. वर्गात टोपी घालून येणारा तो एकमेव विद्यार्थी होता आणि त्यामागोमाग दांडगट पोरांनी टोपी उडवणं, टिंगल करणं हे आलंच. पण हे सर्व सहन केल्याखेरीज किशोरावस्था ओलांडताच येत नाही. गोंधळेकरांकडे वडील जात असत आणि कितीतरी वर्ष बाळकृष्ण त्यांच्याबरोबर जात आला होता. गोंधळेकरांचा अजय आणि तो एकाच वयाचे होते. एकाच शाळेत, एवढंच नाही तर एकाच वर्गात होते. अगदी लहानपणी गरीब श्रीमंत, मालक आश्रित असे भेद नसतातच. गोंधळेकरांच्याकडची माणसं उदारमतवादी होती. बाळकृष्ण त्यांच्या घरात अजयच्या बरोबरीने वागत असे. गोंधळेकरांच्या वाड्यातलाच 7-7.5 वर्षांचा मुरलीधर नावाचा मुलगा बेपत्ता झाल्याचं बाळकृष्णला तिथेच समजलं. देवांचं बिऱ्हाड वाड्यात मागच्या बाजूला होतं. गोंधळेकरांच्या मागच्या पडवीत अजय आणि बाळकृष्ण समोरच्या घरातली धावपळ, आक्रोश, रडारड पाहत होते. मुरलीला त्याने अनेक वेळा पाहिलं होतं. जरासा हूड, जरासा व्रात्यच,
पण मोठा गोजीरवाना मुलगा. बेपत्ता झाला म्हणजे कुठे गेला? असा काही घर सोडून पळून जाणाऱ्यापैकी थोडाच होता. मग काय कुणी पळवून नेला? पुण्या मुंबईसारख्या नाहीतर दिल्ली कलकत्त्यासारख्या दूरवरच्या शहरात पळवून नेला. त्याने ऐकलं होतं अशा टोळ्या असतात. मुलामुलींना पळवतात, भीक मागायला लावतात. कधी कधी तर त्यांना त्यापेक्षाही भयंकर मार्गाला लावतात. बाळकृष्णाच्या पोटात नुसत्या त्या कल्पनेनेच कळवळून आलं. विषण्ण मनानेच तो घरी परत आला. बाबा संध्याकाळचे देवळात जात. बाळकृष्णाचे मित्र त्याला थट्टेने तुझ्या बाबांचा क्लब असं म्हणत असत. आई कुठे शेजारी पाजारी नाहीतर कुठे प्रवचनाला जायची. घरात बाळकृष्ण आणि आजोबा एवढेच दोघे असायचे. आजोबा त्याच्याकडून काही काही स्तोत्र अशासारखं पाठांतर करवून घेत. पण आज ओसरीत आल्या आल्या बाळकृष्णाने मुरलीच्या बेपत्ता होण्याचाच विषय काढला. दुपारपासून तो विषय त्याच्या मनातून गेला नव्हता. आजोबांशी वागताना त्याला खूपच मोकळेपणा वाटायचा. जास्तीत जास्त एखादी टप्पल मारून गपरे तुला काय त्याच्याशी करायचंय असं म्हणतील. बाबांसारखे रागावणार नाहीत याची त्याला खात्री होती. पण त्यातलं काहीच झालं नाही. उलट आजोबांनी त्याला जवळ बसवून घेतलं आणि ते म्हणाले, बाळा एवढ्यात मी तुला याबद्दल सांगणारच होतो. जरा वेळ विचार करून ते म्हणाले, तू हा मुरलीधरचा प्रकार सांगतोस पण तो एकच नाही. कदाचित तुमच्यापर्यंत ही गोष्ट आलीही नसेल. पण गेल्या 5-6 महिन्यात असे 10 तरी प्रकार झालेले आहेत. निदान तेवढे माझ्या कानावर आले आहेत. म्हणजे अशी मुलं नाहीशी होण्याचे प्रकार आजोबा? मुलं मुली सुद्धा. सगळ्यांची वय अशीच 5-6 पासून 15 पर्यंत. पण मग लोक पोलिसांकडे जात असतीलच. जातात ना. मग काही तपास नाही लागत? नाही आणि लागायचाही नाही. तेव्हा तुलाही एकच सांगायचं होतं. तसा तू जास्त बाहेर जात नाहीस, पण सांभाळून राहा. कोणा परक्या माणसाशी जास्त सलगी करायची नाही. कुठे चल म्हणाला तर जायचं नाही. काही खायला प्यायला दिलं तर अजिबात घ्यायचं नाही. आजोबा तुम्ही खरंच घाबरलेले दिसता. भिण्यासारखं काही असेल तर माणूस भिणारच. बाळकृष्णला आजवर आजोबा म्हणजे केवढा मोठा आधार वाटत आला होता. कशाने डगमगायचे नाहीत, गोंधळायचे नाहीत. वेळ प्रसंगी बाबांनाही सल्ला देतील. बाळा आता तुला एक सांगतो ते नीट ध्यानात ठेव. आजोबा जरा खालच्या आवाजात बोलायला लागले. आणि उगाच याचा बोभाटा करू नकोस. 27-28 वर्षांपूर्वी जेव्हा तुझे वडील आत्ताच्या तुझ्या वयाचे होते, दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्याच वर्षात मायगावात अगदी असेच प्रकार घडले होते. याच वयाची 20-22 मुलं तरी बेपत्ता झाली होती. त्यावेळी मायगाव जेमतेम 20,000 वस्तीचं गाव होतं. शिक्षणाचाही प्रसार झालेला नव्हता. आत्तासारखी रेडिओ, टेलिफोन अशी साधनही नव्हती. पोलिसांनी चौकशी केली पण काहीही निष्पन्न झालं नाही. आणि मग युद्धाचे ढग जमायला लागले. तेव्हा मग या स्थानिक प्रश्नाकडे जरा दुर्लक्षच झालं. तेव्हा काही आत्तासारखं आपलं सरकार नव्हतं. आता कसे लोक आमदार खासदार यांच्याकडे जाऊ शकतात. लोकांचा आवाज वरपर्यंत पोहोचू शकतो. तेव्हा मात्र आपण पारतंत्र्यात होतो. ते जरा वेळ गप्प बसले. मग परत म्हणाले, आता सुट्ट्या लागल्या आहेत. खेळायच्या निमित्ताने दिवसभर बाहेर असतोस. म्हणून तुला एकदा हे सांगायचंच होतं. कुठे कुठे जात असतोस? अजयकडे असतो. एखाद्या वेळी आणखीही कुणी कुणी जमतात. खेळायला गेलात तर कुठे जाता? महादेवाच्या मंदिराचं पटांगण आहे, नाहीतर मग घाटावर. पण आम्ही पाण्याकडे जात सुद्धा नाही बरं का. सगळे एकत्र राहत जा. एकट्या दुकट्याने अशा एखाद्या अनोळखी जागी जात जाऊ नका. आजोबांकडून बाळकृष्णाने याची अपेक्षा खासच केली नव्हती. आपल्याला अगदी जवळ बसवून घेऊन मुद्दाम सांगण्याइतका त्यांना हा प्रकार महत्वाचा वाटला होता. काही केल्या त्याच्या डोक्यातून तो विचार गेलाच नाही. जयरामच्या वडिलांचं दुकान रविवारी बंद असायचं. तेव्हा त्या दिवशी त्याला घरी लवकर परत यायची घाई नव्हती. मी मित्राकडे खेळायला जातो, संध्याकाळपर्यंत परत येईन एवढं सांगून तो बाहेर पडला. तो सरळ रवीकडे आला. रवी, किशा आणि चंदू त्याची वाटच पाहत होते. अंगणातल्या पारावर चौघं बसले. रवी, तू अजयला विचारल्याखेरीज या जयरामला आणू नकोस, किशा म्हणाला. चंदू, तुला काय वाटतं?
जाड जाड भिंगांच्या चष्म्यामागचे त्याचे डोळे केवढे मोठे दिसत होते. मला वाटतं अजय नाही म्हणणार नाही. कोण अजय? कुठे जायचं? कशाला नाही म्हणणार नाही? काहीच न समजून जयराम विचारायला लागला. जाऊया रे, रवी उठत म्हणाला. बघू अजय काय म्हणतो ते. ते चौघही निघाले. पुतळ्याच्या चौकातून एक मोठा रस्ता सरळ स्टेशनच्या दिशेने जात होता. दुसरा मोठा रस्ता महादेवाच्या मंदिराकडे जात होता. त्या रस्त्याने ते चौघे निघाले. 11-12 वर्षांची मुलं चालतील तसेच चालत होते. रस्त्यावरून चपला घाशीत. वाटेत डब्बा खोकं काही आलं तर लाथेने उडवत. रस्त्याच्या या कडेपासून दुसऱ्या कडेपर्यंत आणि मग परत इकडे. अर्थात दुपारची वेळ होती. रहदारी जवळजवळ नव्हतीच. महादेवाचं मंदिर प्राचीन होतं. अत्यंत प्रशस्त होतं. खूप मोठं आवार होतं. सोमवार खेरीज कधी फारशी गर्दी नसायची. संध्याकाळीच बुवांच्या प्रवचनाला काय नेमाने येणारी 25-30 मंडळी असतील तेवढीच. मागे ओवऱ्या होत्या, ओटे होते, खालीवर जाणाऱ्या पायऱ्या होत्या, फरसबंद चौक होते. खेळांसाठी यापेक्षा चांगली जागा कोणती असू शकेल? पोरांच्या अनेक गटांचे खेळ आणि आरडाओरडा चालूच होता. आणि मंदिराच्या पायऱ्यांवर जयरामची अजयशी आणि बाळकृष्णशी गाठ पडली. ते दोघं पायऱ्यांवर बसले होते. पुढे जयरामला ते कधी आठवलं नाही, पण त्यांच्याकडे जाता जाता 2 परस्पर विरोधी विचार एकामागोमाग एक असे त्याच्या मनात येऊन गेले. आधी वाटलं पुढे जायला नको, यांच्याशी मैत्री करायला नको, असंच्या असं मागच्या मागे पळून जावं. पण तो विचार गेला. त्याच्या जागी एका नव्या विचाराने घेतली. मनात जराशी उत्कंठा होतीच. रवीने मला आणलंय खरं, पण त्यांच्यात आपल्याला मिसळता येईल का? म्हणजे कुणी तू नको रे आमच्यात असं म्हणणार नाही ना? ते चौघही त्या दोघांसमोर रांगेने उभे राहिले आणि रवी म्हणाला, अजय, हा जयराम. एव्हानाच रवीला दम लागला होता आणि घाम यायला लागला होता. बाजाराच्या तोंडाला टिनपॉट मेकरचं दुकान आहे ना, ते याच्या वडिलांचं आहे. टिनपॉट मेजर? चंदू हसत हसत म्हणाला. क्षणभर जयरामला राग आला, पण दुसऱ्याच क्षणी तोही सर्वांबरोबर हसायला लागला. मी तुझ्या दुकानावरून नेहमी जातो, चंदू म्हणाला. टिनपॉट मेकर नाव मला आधी टिनपॉट मेजर सारखंच दिसलं. गपरे, रवी म्हणाला. 2 दिवसांपूर्वीची जयरामच्या दुकानात लपून बसल्याची हकीकत त्याने सांगितली. किशाकडे पाहत अजय म्हणाला, तू त्याला काही सांगितलं आहेस? किशाने नुसती मान हलवली. नाही. एव्हाना जयरामला हा सगळा प्रकार कालकूट नाहीतर काळा पहाड सारख्या एखाद्या रहस्यकथेसारखा वाटायला लागला. एवढ्यातच ते एखादा परवलीचा शब्द तर उच्चारणार नाहीत, पण प्रकार त्याच्या कल्पनेपेक्षाही वेगळा आणि भीतीदायक होता. जयराम आता नीट ऐक. आधी मी आणि हा बाळ्या दोघंच होतो. मग हा रवी आला. त्याच्या मागोमाग किशा आणि चंदू हेही आले. आपल्या गावातली 5-6 मुलं नाहीशी झाली आहेत. तुला माहीत आहे? हो, जयराम म्हणाला. अरे अरे आजचं सांग ना, बाळकृष्ण घाईघाईने म्हणत होता. हो, आज आमच्याच वाड्यातला मुरली नावाचा 6-7 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला आहे. मी बाबांना विचारलं, पोलिसात गेले होते म्हणतात. बोलता बोलता दोन्ही हातांनी केस विस्कटून टाकायची, 10च्या 10 बोटांनी टाळूला मालिश करण्याची अजयला सवय होती. आताही त्याचे दोन्ही हात केसात होते. आधी मला आणि मग मला आणि किशाला वाटायला लागला आहे की हा साधा प्रकार नाही. या सगळ्यांमागे कोणीतरी वेगळंच आहे. मला नीट समजलं नाही, जयराम म्हणाला. मी एकदा हाकमारीबद्दल वाचलं होतं, अजय म्हणाला. हाकमारी नावाची एक हडळ असते. म्हणजे दिसायला बाईसारखीच असते, चांगली दिसणारी बाई, पण खरी ती बाई नसते. तिला एखाद्याचं नाव कळलं की रात्रीची येऊन ती त्याला हाक मारते. अर्थात जवळपास कोणी नाही, तो एकटाच आहे असं पाहून येते. आणि मग ज्याला हाक मारते तो तिच्या मागे मागे जातो. कुठे? जयरामचा अगदी स्वाभाविक प्रश्न. ते कोणालाच माहीत नाही, कारण तिच्या हाकेसरशी तिच्या मागोमाग गेलेला परत येत नाही. तो परत कधीच कोणाला दिसत नाही. म्हणजे मरून जातो? ते कोण सांगणार? मरत असेलही.
हाल हाल होऊन चंदूने पुष्टी जोडली. किंवा तिचा गुलाम होऊन कुठेतरी अडकून पडत असेल. पण ते राहू दे. मला आणि किशाला वाटतंय की मायगावात तसलाच काहीतरी प्रकार चाललाय. पुढे? जयराम सावधपणे म्हणाला. पुढे नाही, त्याआधीचं ऐका. हे आम्हाला असं का वाटतं विचारलं नाहीस? आत्ता विचारतो. कारण मला, किशाला आणि या बाळ्याला मोठे चमत्कारिक भलतेच भयानक अनुभव आले आहेत. तू जर आमच्यात येणार असलास तर मग तुला ते आम्ही सांगू. बोल, येणार आहेस का? येणार म्हणजे काय? मी आलो नाही का? तसं नाही, आम्ही काहीतरी करायचं ठरवलं आहे. माझे 2 मित्र गायब झाले आहेत. बाळ्याच्या वाड्यातला तो मुरलीही तसाच. पण करणार आहात तरी काय? ते मागाहून बघू. आधी कोण कोण येतं ते पाहायला हवं. जयरामच्या ध्यानीमनीही नसताना ते शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले. हो, मी येतो तुमच्यात. भ्यायचं नाही हा, किशा म्हणाला. त्याचं असं आहे, मी नुसता यांच्यात खेळत होतो तोपर्यंत काही झालं नाही. मग अजय आणि मी यावर बोलायला लागलो. मग असं काहीतरी करायचं ठरवलं आणि